मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने दुसरा क्रमांक पटकावलाय। एकूण 200 पैकी 171.50 गुण मिळवत वन विभागाने पारदर्शक, वेगवान आणि जनतेकेंद्री प्रशासनात आपली कामगिरी सिद्ध केली आहे। सुधारणा कार्यक्रमाचा उद्देश या राज्यस्तरीय चाचणीचा उद्देश होता फायलींची गती वाढवणे, नागरिकांच्या सेवांची वेळेत पूर्तता करणे, ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या थेट डिजिटल निरीक्षणातून कार्यक्षमतेचे मूल्यांकन। या निकषावर सर्व विभागांचे मूल्यमापन करण्यात आले आणि वन विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून आघाडी गाठली। वन विभागाची ठळक कामगिरी। गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने डिजिटल सेवा अंमलबजावणीत प्रगती साधली, कामकाजात पारदर्शकता राखली, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण केले, ई-गव्हर्नन्स प्रणालीद्वारे सेवा विनाविलंब उपलब्ध करून दिल्या। गणेश नाईक यांचा उत्तम प्रशासनाचा वारसा। उत्पादन शुल्क मंत्री म्हणून विक्रमी महसूल। माजी उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम करताना गणेश नाईक यांनी विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक महसूल मिळवला आणि हे खाते राज्यातील टॉप कमाई करणाऱ्या विभागांमध्ये गणले गेले। नवी मुंबई महानगरपालिकेला देशातील सर्वोत्तम पालिकांमध्ये स्थान। नवी मुंबई महानगरपालिकेवर नियंत्रण असलेल्या पक्षाचे नेते म्हणून गणेश नाईक यांनी उत्कृष्ट नागरी सेवा पुरवल्या। आर्थिक शिस्त राखत महानगरपालिकेला राज्यातील सर्वाधिक संपन्न पालिका बनवले। सुविधा, पायाभूत सेवा आणि शहर नियोजन या सर्व क्षेत्रात दर्जेदार कामगिरी केली। राज्यस्तरीय मंत्रालय असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, गणेश नाईक हे कार्यक्षम, अभ्यासपूर्ण आणि निकाल देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वात विभागांना क्रमवारीत अग्रक्रम मिळतो, महसूल वाढतो आणि सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतात। गणेश नाईक हे केवळ राजकारणी नाहीत, तर जनहितासाठी काम करणारे आदर्श प्रशासक आहेत, ज्यांचे प्रशासन शिस्त, परिणामकारकता आणि विश्वासावर आधारलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।